नमस्कार 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 मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मी तुमच्या घरातला लाडका भाऊ आशिष मित्वा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो पुण्यातील किवळे या ठिकाणी आणि तिथल्या सगळ्या ताई आज येथे आलेल्या आहेत. कसं आहे ना की सगळीकडे उत्सवांचे आणि सणांचे वारे वाहू लागलेत, त्यामुळे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी अगदी दागदागिने, खरेदी, स्वयंपाक यामध्ये अत्यंत बिझी झालेले आहेत. सण आनंदाने साजरे करण्यासाठी झटणाऱ्या माझ्या ताईंना 2 क्षण विरंगुळ्याचे मिळावेत म्हणून सुरू करूया आपला धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मला माहिती आहे की जे सगळ्या ताई ज्या जमलेल्या आहेत त्या खेळासाठी उत्सुक आहेत, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये हुकुमाची राणी होण्याचा मान कोण पटकवते ते. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई इथे आलेल्या आहेत, सहभागी झालेले आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं सगळ्यांचं आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 5 ताई आता जाणार आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, आणि 5 ताई बाद होणार आहेत. आणि आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली. हे हसली ती फसली. काय खेळाचं नाव आहे ताई? हसली ती फसली. मी कसं केलं? हसली ती फसली. हसली ती फसली. व्हेरी गुड. हा, रेडी? 1 2 3. हसली की फसली. हसली की फसली. वा, हसली ती फसली. हा, रेडी? हसली की फसली. असं केलंय मी. हा, रेडी? हसली की फसली. हसली की फसली. चला, नाव कळलेलं आहे तुम्हाला. हा, नाव कळलेलं आहे. ठीक आहे. आणि आता हा खेळ काय तो तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचंय जागेवरती. हा, जसं येईल तसं. ठीक आहे. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचे, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही. हा, आणि स्टॅच्यू म्हटल्या कसं सरळ उभं राहायचं नाही, पापड्या खाली ठेवायच्या नाहीत, म्हणजे नजर खाली ठेवायची नाही, सरळ आणि वरतीच बघायचं. ठीक आहे, नक्की कळलेलं आहे सगळ्यांना? चला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला, म्युझिक प्लीज. नाचू किती लाजू किती कंबर लचकली. नाचू किती लाजू किती कंबर लचकली. अरे बापरे. हा, जाता जुडवी टचकली. बाई बाई जुडवी टचकली. नाचू किती लाजू किती कंबर लचकली. हा हा, ताई हल्लेली आहेस तू. ताई तू बसू शकते. ओके, नमस्कार. हे पण ताई हसली ती फसली. ताई तू बसू शकते. ही पण हसली आणि फसली. ताई बसू शकते तू पण. ओके, व्हेरी गुड. हसली कशाला तू? ताई हसली आणि बाद झालेली आहेस, तू बसू शकते. ओके, आणि आता बघूया बरं. मी चालली बाई. हसली तू. ताई तू बसू शकते. व्हेरी गुड. आणि 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि ह्या 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या पहिल्या खेळातून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. सुरू करूया आपला हा खेळ, ज्या खेळाचं नाव आहे तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात. काय नाव आहे?
रेडी तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात. काय सांगते बर. हा काही खेळाचं नाव काय? हा पटकन. तळ्यात मळ्यात तळ्यात. हा व्हेरी गुड. हा खेळाचं नाव? तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. हा ठीक आहे, कळले. खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे. हा आता खेळ काय तर तुम्हाला मी सांगतो. खेळ असं आहे, आपण लहानपणापासून तळ्यात मळ्यात खेळत आलेलो आहे. हा हे तळे हे मळे. आता आपण मळ्यात उभे आहोत. कुठे उभे आहोत? मळ्यात. हा काही कुठे उभे आहोत आपण? मळ्यात. मळ्यात उभे आहोत. मी म्हणेन तळ्यात तर तळ्यात उडी मारायची, मळ्यात म्हटल्यानंतर मळ्यात उडी मारायची. जी ताई चुकीची उडी मारेल ती ताई बाद. अशा 3 ताई बाद होणार आहेत आणि 2 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, नक्की कळलेलं आहे. चला तर सुरू करूया. तयार आहेत ना सगळे? रेडी? ओके, नीट लक्ष द्यायचं, कॉन्सन्ट्रेशन. ओके, मळ्यात. शाबाश ताई, आऊट झालेली आहेस तू. हा मळ्यात म्हटल्यानंतर तळ्यात उडी मारलेली आहेस ताई, तू बाद झालेली आहेस, तू बसू शकते. आणि आता बघूया कोण आहेत त्या 2 ताई. रेडी? ओके, तळ्यात मळ्यात. बरं, जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. हा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. काय झालं? झोल गेला. झोल गेला. ताई बाद झालेली आहे, तू बसू शकते. व्हेरी गुड. आणि आता बघूया एक ताई आहे, कोण आहे ती बाद होते ती. रेडी? 1 2 3 मळ्यात. काय झालं ताई? नाही लक्षातच नाही आलं मला. मळ्यात तळ्यात बोललेच. हरकत नाही ताई, पण खेळ आहे, हार जीत असते. ताई बाद झाली आहेस, तू बसू शकते. ओके, आणि ह्या दोन्ही ताई गेल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या या शेवटच्या खेळामध्ये दोन्ही ताई इथे आलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुम्हाला शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच होणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी. हा खेळ काय ते मी नंतर सांगणारच आहे, त्याचं नाव काय तेही तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी दोन्ही ताईंबद्दल आपण आता गप्पा करणार आहोत, त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांच्याबद्दल माहेरच्या काही गमती जमती आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाऊया पहिल्यांदा ह्या ताई सोबत. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव ज्योती श्रीकांत गायकवाड. ज्योती ताई, माहेर कुठलं? विकासनगर देवरोड. विकासनगर. आणि सासर? मामुर्डी देवरोड. किती वर्ष झालीत लग्नाला? 28. 28 वर्ष. हो. वाह, क्या बात आहे. कसे आहेत भाऊजी? हो खूप चांगले आहेत. स्वभाव खूप छान आहे. खूप चांगला आहे वगैरे. हो. बरं, लग्नानंतर कुठला चित्रपट दाखवला भाऊजींनी? बॉर्डर. हरकत नाही, व्यवस्थित, चांगली गोष्ट आहे. पण हा कधी बघितलं भाऊजींना पहिल्यांदा? पहिल्यांदा ते आमची म्हणजे त्यांची बहीण आमच्या शेजारी राहिल्या होत्या. अच्छा, त्यांच्या थ्रू आमचं जमलं लग्न. त्यांच्या थ्रू, बहिणी थ्रू वगैरे हो. जमलं. ओके. बरं, काय ताई माहेरची आठवण किंवा प्रसंग एखादा तुला सांगावं असं वाटतोय? हो, लग्नाच्या आधी म्हणजे माझे मिस्टर मला बघायला यायच्या आधी माझे मोठे धीर आणि चुलत धीर हे दोघे जण मला पहिल्यांदा बघायला आले. अच्छा. आणि मला माहित नव्हतं की मुलाचा भाऊ आहे म्हणून. अच्छा. आणि मला वाटले की तोच मुलगा आहे. ते बघून गेल्यानंतर मी इतकी रडले. म्हटलं तू इतका मोठा मुलगा मला बघतीये का म्हटलं. मला खूप म्हणजे कसं तरी झालं. मी म्हटलं नाही, मला नाहीच करायचं म्हटलं लग्न. आणि थोडा वेळ मला त्यांनी असंच फसवलं. चांगला मुलगा आहे, छान आहे, काय झालं, घरचं चांगलं आहे, शेती आहे, घर आहे, सगळं गाववाले आहेत. मग मी म्हटलं नाही, मला करायचंच नाही म्हटलं. मग नंतर माझी खूप मजा घेतली त्यांनी. मग नंतर मग मी म्हटलं नाही, मला करायचंच नाही म्हटलं लग्न. म्हटली नाही कर म्हटले, छान आहेत म्हटलं. किती मोठा मुलगा आहे, तू कशी म्हणू शकते की कर म्हणून लग्न. मग एकदम संध्याकाळी रात्री मग मला सांगितलं, अगं तो मुलगा नाहीये, मुलाचा मोठा भाऊ आहे, ते फक्त बघायला आले होते. असं सांगितलं. तेव्हा मी कुठं हसले. म्हटलं हा ठीक आहे म्हटलं, मला जर मुलगा पसंत पडला तरच मी करणार. हे भाऊजींच्या मोठ्या भावाला माहिती आहे? नाही, मी म्हणजे ते कसे मोठे असल्यामुळे मी त्यांच्याशी असं म्हणजे जास्त बोलणं नाही होत. हो, समोर नाही मी अशी उभी राहत. म्हणजे त्यांना सांगितलं असेल माझ्या जाऊबाईंनी. अच्छा, पण भाऊजींना माहिती आहे? हा. तेव्हा काय भाऊजी काय बोलले मग? हसले, ते पण खूप हसले. मला म्हटले तू केलं असतं का पसंत? म्हटलं कसं केलं असतं, ते किती मोठे होते तुमच्यापेक्षा.
मग तुम्ही आले बघायला, मग मला तुम्ही आवडले. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. छान वाटलं. आणि आता आपण गप्पा करणार आहोत या ताईंसोबत. नमस्कार. नमस्कार. ताई तुझं नाव सांग बरं. नम्रता उमेश वाघमारे. बाहेर कुठलं? नेर परसोपंत, जिल्हा यवतमाळ. आणि सासर? पुण्यात. भाऊजींचा स्वभाव कसा आहे? छान आहे. छान आहे, व्यवस्थित एकदम. हा, किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष. 10 वर्ष झालेली आहेत. कधी बघितलं भाऊजींना पहिल्यांदा? सिंपल कांदे पोहे कार्यक्रम झाला. सिंपल. हा, म्हणजे कसा असतो सिंपल म्हणजे? कांदे पोहे कार्यक्रम बघायला आले, कांदे पोहे खाल्ले आणि गेले. हा, मग सांगितलं नाही मुलगी पसंत आहे वगैरे? नंतर त्यांनी 1 महिन्यानंतर सांगितलं. 1 महिन्यानंतर? का पण एवढा 1 महिना का लावला भाऊजींनी? काय माहिती, दुसऱ्या पोरी बघितल्या असणार. पण बघून सुद्धा तुम्हीच पसंत पडलात म्हणजे बघा. बरं ठीक आहे. पण मग 1 महिन्यानंतर त्यांच्याकडनं होकार आल्यानंतर काय केलंस पहिल्यांदा? कसं वाटलं तुला? ठीक आहे. आता घरच्यांची इच्छा नव्हती की एवढं दूर, पुणे म्हणजे खूप दूर झाला ना. आम्ही यवतमाळ म्हणजे विदर्भ, बरोबर, आणि पुणे खूप दूर. पण मग ठीक आहे, पुणे आता शिक्षणाचं माहेरघर आहे, त्याच्यामुळे दिलं. मग आईबाबांचा पण होकार झाला. आईबाबांचा पण होकार झाला. आणि आता किती 10 वर्ष झाले. कसं वाटतंय 10 वर्षाचा हा संसार, सुखाचा, आनंदाचा? छान. छान वाटतंय. बरं, लग्नानंतर कुठला चित्रपट दाखवला भाऊजींनी? डबल सीट. ऐसा म्हणते भाऊजी. क्या बात आहे भाऊजी, डबल सेट. क्या बात आहे, बा व्हेरी गुड, खूप छान. पण कसे आहेत भाऊजी? म्हणजे असे स्वभावाने थोडे रागीट आहेत की नाही, प्रेमळ आहेत? शांत आहेत. रोमॅन्टिक वगैरे असं? शांत आहे. बरं, काय ताई माहेर बद्दल काय सांगशील? काय असा एखादा प्रसंग आठवते तुला जो इथे सांगावं असं वाटतंय? आता माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले. 10 वर्षापूर्वी जेव्हा मी 10th मध्ये होती आणि माझा भाऊ 12th मध्ये होता, आमच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती आधी. आता ठीक आहे. तर आमचं छोटंसं घर होतं आणि जॉईंट फॅमिली होती. आजी, आजोबा, आत्याची 3 मुलं, आम्ही 4 जण, असे पूर्ण जॉईंट फॅमिली राहत होतो. तर जॉईंट फॅमिली म्हटल्यावर भांडा लागतंच ना हे घरामध्ये. तर मग शेवटी माझे आजी आजोबा म्हटलं की तुम्ही इथे नका राहू, मुलगी आहे, म्हणजे त्यांची मुलगी राहते म्हणजे माझी आत्या, तर ती इथे राहील आमच्याकडे, तुम्ही दुसरे कुठेतरी जावा. तर मग अशा वेळेस मी 10th मध्ये, माझा भाऊ 12th मध्ये, अशा वेळेस कुठे जाणार ना आम्ही. मग माझ्या आईवडिलांनी आधीच प्लॉट घेतलेला होता, पण ते खूप म्हणजे अशा ठिकाणी घेतलेला होता जिथे काही सुविधा नव्हत्या, म्हणजे वीज नव्हती, इलेक्ट्रिसिटी नव्हती आणि पाणी पण नव्हतं. पण आम्हाला जाणं गरजेचंच होतं. मग तिथे एक रूम बांधली आम्ही आणि आम्ही तिथे राहायला गेलो. पण प्रश्न होता आमचा अभ्यासाचा महत्वाचा, कारण मी 10th मध्ये आणि माझा भाऊ 12th मध्ये. तर इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे अभ्यास कुठं करणार, कसा करणार? तर याचं माझ्या आप्पाजीला खूप वाईट वाटत होतं की, आप्पाजी म्हणजे बाबाचे वडील. तर याचं त्यांना खूप वाईट वाटत होतं की मुलं तर शिक्षणाचे आहेत, 10th मध्ये आहे मुलगी आणि मुलगा 12th मध्ये आहे, तर कसं होणार त्यांचं. आणि घर पण त्यांना खूप खाली वाटायला लागलं आम्ही इकडे राहायला आलो म्हणून. तर आम्ही इकडे राहायला आल्यानंतर 15 दिवसातच माझे आजोबा एक्सपायर झाले. त्यांना खूप खंत वाटत होती या गोष्टीची. आणि मग नंतर आम्ही अभ्यास कसा करायचा, काय करायचं ना, समोर एक रोड क्रॉस करून कृष्ण मंदिर होतं आमच्या इथे. तिथे मग तिथे लाईट होती. तिथे जे पुजारी होते तर ते आम्हाला म्हणायचे, आम्ही जायचो असं रोज मंदिरात. त्यांना माहित होतं की इथे लाईट वगैरे नाही आहे, इथं पाणी नाही आहे, तर ते आम्हाला म्हणायचे की तुम्ही इथे जा अभ्यास करायला, नाही का, 2 जण. तर मग आम्ही रात्रीचं 2 बहीण भाऊ तिथे मंदिरामध्ये जायचो अभ्यास करायला. तर त्या वर्षी 2 पण छान मार्काने पास झालो आणि पुढं शिक्षण चालू ठेवलं. मग तेव्हा मला ही गोष्ट कळली की जीवनात आपल्याला काही पण साध्य करायचं असलं तर सहजासहजी कुठलीच गोष्ट मिळत नाही. बरोबर. आणि कधी कधी नाही का असं वाईट वाटतं आपल्याला की अरे आपल्यासोबतच का वाईट होत आहे, असं होतं ना आपल्याला की माझ्यासोबत कसं का वाईट होत आहे. मग तेव्हा त्या गोष्टीची आठवण करायची, अरे याच्यापेक्षा वाईट तर तेव्हा झालं होतं ना आपल्यासोबत, आता तर चांगलेच दिवस आहे ना. तर मग म्हणून मग ही आठवण अशी लक्षात आहे की त्याच्यामुळे माझं जीवन सुरळीत चालू आहे अजून पण. वा, खूप सुंदर विचार आहेत ताई आणि खूप छान वाटलं ज्या पद्धतीने तू बोलतेस. थँक्यू. आणि आता सुरू करूया आपल्या खेळाला. थँक्यू. खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. हा, खेळाचं नाव आहे. खेळाचं नाव काय? पत्ता फ्राय. नाही, कसं खेळायचं? पत्ता फ्राय. पत्ता फ्राय. अरे बापरे. हा, खेळाचं नाव पत्ता फ्राय. बर, ठीक आहे. हा, आता हे नाव असं काय ते तुम्हाला मी सांगतो. तुमच्या समोर 2 पराते, ही परात तुझी, ही परात तुझी, ओके. आणि तुमच्या समोर पत्ते आहे. हा, आणि हा पलेता आहे. काय आहे? पलेता. हे पलेता. ए पलेता. तुमच्यात काय म्हणतात?
उलटणं. हा उलटणं. उलटणं. तुम्ही पण उलटणंच म्हणतात, आमच्यात पलेता म्हणतात, पण उलटणं. हा तर हे जे 2 उलटणं आहेत, हे उलटणं तुझे, हे उलटणं तुझे. हा आणि काय करायचं, 2 मिनिटाची वेळ आहे तुम्हाला. हा हे जे पत्ते आहेत हे या उलटण्याने असे उचलायचे आणि परातीत टाकायचे. ताई तू पण उलटण्याने उचले ते परातीत टाकायचे. जी ताई जास्तीत जास्त पत्ते ह्या परातीमध्ये टाकेल ती ताई असेल विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी. पण हे इतकं सोपं नाहीये. हे करत असताना आधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. त्याच्यानंतर मी 1 2 3 म्हणणार आहे आणि मग तुम्ही हे जे फ्राय केलेले पत्ते आहेत ते परातीमध्ये ठेवायचे. ठीक आहे. जास्तीत जास्त पत्ते ज्या ताईचे असतील परातीमधले ती असेल विजेती ताई. कळलेलं आहे तुम्हाला? ओके, मग सुरू करायचंय. हा चला, मी दोन्ही ताईंना विनंती करतो की ताई इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधायची. चला आता खेळ सुरू करूया. 2 मिनिटाची वेळ आहे. हा 1 2 3 मिनिटानंतर. ओके, आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हात 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 1 मिनिट, हात नाही लावायचे. हा हा मस्तच. हो हो हो, दुसरा हात लांब, दुसरा हात लांब ताई. मस्त. हा नाही 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 नाही, हातात पत्ते पकडायचे नाहीत. हा आमचं लक्ष आहे बरोबर. हा नो चिटिंग. नो चिटिंग. आमचं बरोबर लक्ष आहे. 2 मिनिटाची वेळ होती आणि बरोबर बरोबर शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. शाबाश, व्हेरी गुड. आणि आता पट्टी उघडा, स्वतःच पट्टी उघडा आणि बघा किती पत्ते फ्राय केले ते. हा आणि आता निर्णय या ताईंनी 1 आणि 2 पत्ते फ्राय केलेले आहेत आणि ह्या ताईंनी 1 2 3 4 5 6 7 8 पत्ते फ्राय केलेले आहेत. विजेती आहे ही ताई आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. इथे येऊन कसं वाटतंय? छान वाटतंय. आणि हे सगळे खेळ खेळून मज्जा आली. मज्जा आली. असे खेळ कधी खेळले होते आधी? लहानपणी. लहानपणी. आता डायरेक्ट आता ना. आता ताई पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या खेळाची विजेती आणि या भागाची हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. उपमाची राणी झालीस. काय आता भावना आहेत मनात?
माझी खूप इच्छा होती जिंकायची आणि जिंकले तुमच्यामुळे आज हे खेळ खेळण्याची संधी मिळाली. खूप छान वाटलं आणि मी पहिला फोन माझ्या मिस्टरांना केला आता. केलं पण काय सांगितलं तू भाऊ? मी म्हटलं मी हुकुमाची राणी झाले आणि व्हिडिओ कॉल करा म्हणून. ते आत्ता मला फक्त ते अच्छा, एक खूप खूप अभिनंदन तुझं. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. मंडळी, इथे प्रत्येक भाग संपत असतो आणि प्रत्येक भाग मला काही ना काहीतरी शिकवून जात असतो. स्वतःचं घर सोडून एक स्त्री दुसऱ्याच्या घरी येते का, तर कुटुंब वाढवण्यासाठी. आपल्या हातात एवढंच असतं की तिला असं अजिबात वाटता कामा नये की ह्या घरात आपलं कोणीच नाहीये. आणि असं जर का आपण केलं आणि ही जर गोष्ट आपण जपली ना, तर ती ताई सुद्धा त्या घराला घरपण देण्याचं काम करत असते. तेव्हा हेच वचन आपण तिला देऊया आणि भेटूया उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, खुश राहा, आनंदी राहा, पण ताईंनो स्वतःची काळजी घ्या. सख्यांचा